आणि एक महत्त्वाची बातमी, देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा। नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी वाढली। देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर त्यांच्या घरी आपण बघू शकतो या ठिकाणी शुभेच्छा देणाऱ्यांची प्रचंड मोठी गर्दी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही भाजपचे कार्यकर्ते आहे, काही त्यांचे मित्रमंडळ आहे आणि हातामध्ये बुके घेऊन फडणवीसांच्या भेटीची प्रतीक्षा हे सगळे कार्यकर्ते करत आहेत। शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत। आजच एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग जो आहे तो मोकळा केलेला आहे आणि एकूणच महायुती मध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळजवळ निश्चित झालेलं आहे। आणि त्यानंतर फडणवीस यांच्या नागपुरातील खासगी निवासस्थानी ही कार्यकर्त्यांची गर्दी आपण बघू शकतो। शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी या ठिकाणी आहे। हातामध्ये बुके घेऊन हे सगळे कार्यकर्ते जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत। सातत्याने पूर्ण महाराष्ट्रभरात देवाची पूजा अर्चना सातत्याने केली जात होती आणि आमची तनामनातून इच्छा आहे की सन्माननीय देवेंद्रजी या ठिकाणी मुख्यमंत्री झाले पाहिजे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हे बघा, बुके घेऊन हे कार्यकर्ते आलेले आहे आणि मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी आहेत। कॅमेरामॅन साई सह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। तर नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ लागली आहे। देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी वाढली आहे। देवेंद्र फडणवीस आज नागपुरात पोहोचलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे भाजपचे पुढचे मुख्यमंत्री असणार यावर निश्चित हे नाव झाल्याचंही कळतं।